खजिना लुटला त्याला आज 12 दिवस झाले होते. नेरल्याच्या माळाला छावण्या पडल्या होत्या. सातारचे सगळे वरिष्ठ अधिकारी येऊन दाखल झाले होते. गोऱ्या फौजेने बंदुका भरल्या होत्या. गुन्हेगारांना पकडण्यासाठी इंग्रजांनी आकाश पाताळ एक केले होते. पण तरीही ते फकीराला पकडू शकले नव्हते. त्याचा काही थांग पत्ताच लागत नव्हता. फकीराला लवकरात लवकर पकडले पाहिजे, नाही तर 50,000तला एक पैसाही हाताला लागणार नाही, या विचाराने बेचैन होऊन बापू खोत, रावसाहेब पाटील, घोडी चौगुला, सातारकर गण्या मांग अशी अनेक इरसाल माणसे छावणीत जमली होती. सगळे बडे अधिकारी तीक्ष्ण नजरेने त्यांचे चेहरे निरखत होते. मध्यभागी सगळ्यांपेक्षा वरिष्ठ इंग्रज अधिकारी जॉन मायकल बसला होता. खजिना लुटणाऱ्यांचा निपात करण्यासाठी तो खास आला होता. छावणीत सगळ्यांकडून त्याने फकीराच्या पराक्रमाबद्दल खूप ऐकले. फकीरानेच खजिना लुटला आहे हे ऐकून त्याचा चेहरा लालेलाल झाला. निळे बुब्बुळ गरागरा फिरवत त्याने विचारले, हा फकीरा आहे तरी कसा? साहेबांच्या या प्रश्नाने सगळे गर्भगळीत झाले.